आपला 11वा अध्याय चालू आहे. विश्वरूप दर्शन योग. आणि आज 34वा श्लोक आपण सुरू करतो आहोत. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. नको बाळगूच द्रोणाची तू क्षिती, नको धरू भीती भीष्माचीही. चालवू हे शस्त्र कर्णावरी कैसे, नको मनी ऐसे आणू काही. जयद्रथा लागी वधावया पाही, उपाय तो काही चिंतू नको. आणिक जे आणिकही जे जे वीर नामांकित, सिंह ते समस्त चित्रातील. जणू ओल्या हाते टाकावे पुसोन, तैशा परी जाण निर्जीवते. सेना समूहाचा घेतला ग्रास, राहिला आभास मात्र येथे. आभास म्हणजे माईक देखावा. मायेच्या प्रेझेन्समुळे, माया शक्तीच्या हे सगळं चित्र आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतोय तो, समजावण्याचा. झुंजार सेना समूहाचा घेतला मी ग्रास, राहिला आभास मात्र येथे. झुंजार हे वीर माझ्या मुखी गेले, ऐसेत्वा देखिले पार्थ जेव्हा. तेव्हाची ते झाले निर्जीव सकळ, सोपटे पोकळ तैसे आता. तरी उठ वेगे घेई धनुर्बाण, करावया रण ह्यांच्या संगे. आतून हे मीच मारिले सकळ, वधी तू केवळ बाहेरून. अर्थ कळतोय का ह्याचा? खूप मोठा अर्थ आता इथे सांगतायत ते. आणि ह्यातनं आपल्याला म्हणजे काय असतं, म्हणजे माझी पद्धत जी आहे ती मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही ज्यांना पटेल त्यांनी ती नक्की नक्की फॉलो करा. आता अभंग ज्ञानेश्वरी अनंत काळापासून आहे. कदाचित ती आपल्या घरामध्ये कपाटात पुस्तक स्वरूपात ठेवलेली होती. भगवद्गीता अनंत काळापासून आहे. आपल्या घरात त्याच्या अनेक कॉपीज आहेत, असतील ठेवलेल्या, कोणी दिलेल्या. पण मी आता काय सांगते ते नक्की ऐका आणि नक्की विचार करा याच्यावर आणि मग ऍक्शन करा पटलं तर. ज्या क्षणाला जे नॉलेज आपल्या समोर येतं आणि आपण ते वाचतो, अभ्यासतो, समजण्याचा प्रयत्न करतो, त्या क्षणी हे मी पहिले पण सांगितलंय, सुरुवातीला सांगितलं पहिल्या अध्यायाच्या पहिल्या सेशनला, की ज्या क्षणी आपण ते वाचतो ना, तेव्हा तो डायरेक्ट मेसेज मलाच आलेला आहे आणि मला आदेश केला जातोय, मला सांगितलं जातंय पर्सनल लेव्हलवर येऊन, हे नक्की समजावं. हे नक्की समजावं. मी कुठलंही पुस्तक मी माझंच उदाहरण देईन. जगाची उदाहरणं देण्यात काही अर्थ नाही. त्याला काही बेस नसतो. आपल्याला काही त्याच्या बॅकग्राऊंड माहिती नसते. आतली गोष्ट माहिती नसते. आणि म्हणून केवळ आणि केवळ तेवढ्यासाठी स्वतःच्या अनुभवावर ट्रस्ट करून जो सगळ्या एनर्जी बॉडीज आणि आत्म्याच्या सहाय्यानं घेतलेला अनुभव आहे तो सांगणं जास्त सोपं आणि समजण्यास सोपं आहे आणि म्हणून सांगते की जो ग्रंथ, जे पुस्तक, जे चरित्र, जो व्हिडिओ, जो मेसेज, जी पेपरमधली न्यूज माझ्या समोर येते, त्याला मी डायरेक्ट मला आलेला मेसेज समजते. फॉर एक्झाम्पल, मी जर एखादं पुस्तक वाचते आहे, सध्या मी एक पुस्तक वाचते आहे. ते खूप पूर्वीच्या काळातल्या डिसिपल्सना दिलेलं ट्रेनिंग म्हणा किंवा अशा टाइपमध्ये आहे. पण लिटरली मला ते वाचताना ना, मला अक्षरशः असं वाटतं, की कोणीतरी समोर ग्रेट मास्टर माझ्या समोर बसून मला पर्सनल स्पेशल ट्युशन माझी चालू आहे. ह्या पद्धतीनं तो मला सांगतो आहे. आणि अशा वेळेला ते ते जे शब्दांमधलं ज्ञान आहे, त्याची शक्ती आहे, त्याचं सामर्थ्य आहे आणि त्याच्या मागे असलेली डिव्हाइन एनर्जी आहे, या नुसत्या एका विचारानी की हे माझ्यासाठी आहे आणि हे समोर कोणीतरी मला प्रत्यक्ष म्हणजे पर्सनल, आपण म्हणतो ना स्पेशल ट्युशन किंवा इंडिव्हिज्युअल टीचिंग किंवा कोचिंग, आपण टीचरला आपण घरी बोलवतो आपल्या चाइल्डसाठी स्पेशल क्लास. मला तसं फील होतं. आणि असं फील करून मी जेव्हा त्या ओळी वाचत असते ना, अक्षरशः तोच इम्पॅक्ट
तोच रिझल्ट, तोच अनुभव आणि तीच तेवढ्या वेगाने प्रगती ही पॉसिबल होते. कारण का? इंटेन्शन ऑल्वेज वर्क्स. कारण इंटेन्शनला पाठीमागनं फोर्स असतो एनर्जीचा आणि एनर्जी ही पॉवरफुली काम करते. थॉट ही एनर्जी आहे, इंटेन्शन ही एनर्जी आहे आणि आपोआप सगळं काम पुढे होऊन जातं. हे मी अनुभवाने सांगते. आता मी इथे हे का सांगते? तर हे इथे काय सांगतायत ते? "नको बाळगूच द्रोणाची तू क्षिती, नको धरू भीती भीष्माचीही. चालवू हे शस्त्र कर्णावरी कैसे, नको मनी ऐसे आणू काही. जयद्रथा लागी वधावया पाही, उपाय तो काही चिंतू नको." आता जे ज्यांचं त्याला ज्या श्रेष्ठ व्यक्तींचं त्याला संकट पडलं होतं, पहिल्या अध्यायात, पहिल्या 10 ओळींमध्ये अर्जुन विषाद योगामध्ये ज्यांना पाहून त्याच्या दडपण आलं हृदयावर, मुळावर घाव घालतायत परमात्मा श्रीकृष्ण, की तू त्यांना कसं मारू? पहिले तर हा थॉट. दुसरी योजना, ऑब्व्हियसली आपल्याला काही अटेम्प्ट द्यायचा असतो मोठा आणि हे तर युद्ध आहे, तर आपल्याला विचार करावा लागतो. कारण आपल्याला थिअरी असं शिकवते शैक्षणिक शिक्षण घेताना, की आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. मग आपल्याला त्याचं काय म्हणतात स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असतं. आजकाल कोर्सेसमध्ये मॅनेजमेंटच्या कोर्सेसमध्ये शिकवलं जातं. पहिले रफ स्टडी करायचा, रिसर्च म्हणतो, आर-एन-डी, रिसर्च एंड मग डेव्हलपमेंट. पहिले रिसर्च, मग त्याच्यावर कन्क्लुजनला जायचं. मग आपल्याला रफ स्केच बनवावं लागतं, की काय. मग त्याच्यासाठी बेसिक पहिले स्केच बनवण्याची पहिली स्टेप आहे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग. तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये कन्सेप्ट डेव्हलपमेंट. कन्सेप्ट डेव्हलपमेंट नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन, रफ स्केच आणि मग त्याचं फायनल प्रेझेंटेशन म्हणजे ॲप्लिकेशन, रिअल लाईफ ॲप्लिकेशन. हे आपलं आत्ताच्या लाईफमधली ही लँग्वेज आहे. करंट लाईफमधली. आणि ती सगळीकडे अप्लाय होते. सगळ्या युगांमध्ये, सगळ्या टाईमला ती अप्लाय होते. अशा पद्धतीनंच मोठ्या-मोठ्या गोष्टींच्या कामांना फेस केलं जातं. तर ऑब्व्हियस आहे युद्ध करायचं म्हणजे असं नुसतं बाण असेच हवेत सोडायचे, तलवार हवेत चालवायची असं नाहीये. तिथेही तुम्ही बघितलं असेल व्यूहरचना केली जायची. तर व्यूहरचना करताना आदल्या दिवशी ब्रेनस्टॉर्मिंग व्हायचं, की आता उद्या कोणाला पकडायचंय सापळ्यात आणि मग त्या लोकांना तसं प्लॅनिंग करून म्हणजे मी हे आत्ता जेवढी यादी बोलले स्पॉन्टॅनियसली तेच सेम सगळं केलं जातं आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन नेक्स्ट डे व्यूहरचना करून केलं जातं. त्याच्यात 2-4 पकडतात, मारतात आणि त्या दिवशीचं टास्क कंप्लीट. प्लॅनिंग फुलफिल्ड होतं. अशा पद्धतीनं पण युद्ध केलं जातं. म्हणून ते सांगतायत, नको बाळगूच द्रोणांची तू क्षिती. पर्वा करू नकोस त्यांची. ते गुरु आहेत, त्यांनी हे शिकवलं, हा बाण तर त्यांनी शिकवला, ही विद्या तर त्यांनी दिली. हे करू नकोस आणि भीष्मांची भीती वाटायची लोकांना. तर त्यामुळे आणि हे तर नातवंड आहे. तर हे नातवाला 100% त्यांची भीती वाटणार ते समोर उभे राहिलाय अ, समोरच्या पार्टीत शत्रू म्हणून. तर तू भीती बाळगू नकोस आणि ह्यांची पर्वा करू नकोस, गुरु आहेत म्हणून. आणि कुठलं प्लॅनिंगही करू नकोस. हे जे मी आत्ता सगळं म्हटलं, की रिसर्च आधी, मग स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन, मग रफ अंदाज हे, मग पूर्ण सैन्याची योजना, तू काहीही करू नकोस, असं सांगतायत. कसं जयद्रथाला वधू ह्याचा सुद्धा उपाय तू चिंतन मनन काही करत बसू नकोस. कारण का? तर मी ऑलरेडी ह्यांचं हे काढून घेतलेलं आहे. आतलं अर्क काढून घेतलेलं आहे. त्याला जे दिसतंय डोळ्यासमोर, तो त्यांनी त्यातली शक्ती ऑलरेडी काढून घेतलेली आहे. म्हणजे काय? की त्यांचा प्लॅन वरून डिव्हाइन प्लॅन वर्क झालेला आहे. एवढ्यांनी जायचं आहे. हे निश्चित आहे आणि ते जाणार आहेत. तर ते म्हणतायत, की सेनासमूहाचा घेतला मी ग्रास, राहिला आभास मात्र येते. आता नुसतं चित्राप्रमाणे जस्ट एक व्हिज्युअल आहेत ते, जी घटना घडणार आहे ती. त्याच्यामागे आता त्यांचे आत्मे हे ते, मी याला मारलं, त्याचा आत्मा मला तळतळेल, शाप देईल, हे तू काहीही विचार करू नकोस. हे सगळं
पोकळ हे आहे निर्जीव जसं आपण किल्ला उभारून सैन्य ठेवतो ना त्या दिवाळीमध्ये तसं तसं आहे ते. खोटं-खोटं आहे सगळं. मग मी ह्याला पाडलं किंवा आपण बुद्धिबळ खेळतो तेव्हा काय राजा मेला, मग काय अमका मेला, मग हा शिपाई मेला. तर आपण काय सोंगट्या घेऊन खेळत राहतो. पण त्याच्यात आपण समजत असतो राजा आहे, राणी आहे. तसं आहे हे असं सांगायचा ते प्रयत्न करतायत. आता हे मी मगाशी सुरुवात अशी केली, की नेहमी आपल्याला बोलतायत. मग हे आपल्याला कुठे लागू येतं? आपण कुठे युद्ध करतोय? आपल्यापुढे कुठे भीष्म पितामह आहेत आणि द्रोण आहेत? तर माझा सांगायचा उद्देश असा आहे, की हे प्रत्येकाने आपल्या लाईफला कारण आता प्रत्येकाचा लाईफ जर्नी वेगळा आहे, एक्सपिरियन्स वेगळा आहे, डिव्हाइन प्लॅन वेगळा आहे, इव्होल्यूशन प्रोसेस वेगळी आहे, इव्होल्यूशनचा स्पीड वेगळा आहे. प्रत्येक जीवाचा, जे आपण इथे बसलेलो आहोत किंवा भविष्यात जे ऐकणार आहेत त्यांचा. तर त्या व्यक्तीनं जो हा श्लोकाचं हे आत्ता ह्या वेळेला असं ऐकतोय समोर ठेवून, त्यांनी असं घ्यायचं, की ज्या परिस्थितीत मी आज हे वाचत आहे, त्या परिस्थितीला मिळता-जुळता गाईडन्स आहे. तुम्ही जर काही प्लॅनिंग करत असाल भविष्याची, की ह्या परिस्थितीला मी कसं फेस करू? ह्याच्यातनं पुढचा मार्ग नाही दिसत आहे. ह्याचं कसं करू? त्याचं कसं करू? कुठलंही प्लॅनिंग करू नकोस. मी ऑलरेडी प्लॅन केलेलं आहे सगळं. प्रत्येक जीवाचं इव्होल्यूशन प्लॅन फिक्स आहे. सगळ्याची काळजी मी घेतो आहे. तू नुसतं युद्ध कर. नुसता प्रपंच कर. नुसत्या तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीजवर काम कर. तू तुझं फक्त कर्म कर, असं ते सांगतात. आणि हा गाईडन्स प्रत्येकाला येतो. आत्ता हा गाईडन्स मग मला पण येतो वाचताना, की हे सगळं चित्र आहे तुझ्यासमोर. तू फक्त तुझं काम कर. तुझा रोल पूर्ण कर आणि तो सुद्धा कसा डिटॅचमेंटमध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अटॅचमेंट नाही, डिटॅचमेंट. डिटॅचमेंट म्हणजे कोरडेपणा नाही. डिटॅचमेंट म्हणजे मायेच्या मध्ये, मोहामध्ये न गुंतणं. ती डिटॅचमेंट. आता एक गंमत सांगते, की आता सध्या असा माहोल आहे आपल्या बाहेर आपल्या भारतामध्ये, की सनातन धर्म किंवा अ, मुस्लिम समाज, मग आपल्या सनातन धर्मीयांच्या मनामध्ये, मध्ये कुठेतरी तो राग आहे, की ह्यांचा नाश झाला पाहिजे, अमकं झालं पाहिजे, तमकं झालं पाहिजे. ॲक्चुअली हे तिथे पण लागू होतं. पता आहे कोणाचा ना द्वेष करण्याची गरजच नाहीये. हा मुस्लिम आहे, हा अमुक आहे. काय ते इव्हन राजकारणाचं आपण जेव्हा ऐकतो, मीही ऐकत असते. मी रेग्युलर न्यूज बघते सध्या काय-काय चालू आहे. पण जेव्हा ही लेफ्ट पार्टी आहे, ही मुस्लिमांना सपोर्ट करणारी, ही अमकी आहे, ढमकी आहे. पण एक एंड ऑफ द न्यूज म्हणजे सगळं बघून झाल्यानंतर माझ्या डोक्यात एक थॉट येतो, की मुळात आपण म्हणतो ना, आता आपण रावणाची वगैरे स्टोरी ऐकलेली आहे. रावण कोण होता? मग हिरण्यकश्यपू कोण होता? आणि तो काय काय नाव होतं त्याचं? हां, शिशुपाल. करेक्ट. शिशुपाल आणि त्याचा भाऊ अ, दंतवक्त्र का काहीतरी असं नाव आहे त्याचं. तर ते दोघं जण भाऊ-भाऊ जोडी. त्याच्यानंतर हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष ही जोडी आणि रावण आणि काय नाव त्याचं कुंभकर्ण ही जोडी. आता हे एकाच म्हणजे 2 द्वारपाल होते अ, विष्णूचे वैकुंठातले. त्या दोघांचेच हे 3 जन्म आहेत. 3 इन्कार्नेशन्स आहेत. आणि त्यांना शाप मिळालेला होता. आणि म्हणून त्यांचं हे 3 इन्कार्नेशन झाले आणि विष्णूच्या शक्तीकडनंच म्हणजे विष्णू अवताराकडनंच त्यांचा मृत्यू पण झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आता त्यांची ही स्टोरी बघितल्यानंतर मग आपल्याला तो रावणाबद्दलचा क्रोध निघून जातो. एंड ऑफ द स्टोरी आपल्याला जेव्हा कळतं, की अरे हा तर त्याचा द्वारपाल होता. मग कुठला आला द्वेष, कुठलं आलं काय? त्यांनी अट घातली, की आम्हाला जेव्हा आमच्या दैवताकडनंच मृत्यू हातातनं येईल, तर त्या योगानेच आम्ही परत वैकुंठाला वापस येऊ शकतो. सामान्याच्या हातनं मृत्यू मिळाला तर त्याचं पॉसिबल नाही आणि म्हणून ती योजना सगळी झालेली आहे. तसंच आता हे जे आपण आत्ताच्या समाजातल्या निगेटिव्ह एनर्जीज म्हणून आपण जे बघतो, तर आपण ते बघायला पाहिजे. त्याच्या मागे जर गेलं रूटपर्यंत, तर मुळात ही यवन समाज आणि यवन जात किंवा मुस्लिम जात, ती कलियुगाचं चाइल्ड आहे. म्हणजे त्यांची योजना झालेली आहे.
मग त्या शरीरांमध्ये धारण करून एखादे आत्मे मोठं काम करत आहेत. कलियुगाचं म्हणजे काय म्हणतो आपण फ्लो प्रॉपर राहावा म्हणून. तर दे आर अल्सो पार्ट ऑफ दॅट डिव्हाइन थिंग्स. तर ते मरणार हे निश्चित आहे. हे ठरलेलंच आहे, की कलियुग सुरू झालं म्हणजे त्यांचा प्रवेश झाला आणि कलियुग संपताना त्यांचा नाश होणार. कलियुगाबरोबर तेही जाणार. मग आता हे सगळं सत्य असताना आपण कितपत द्वेष आतून निर्माण करायचा? काही कारण नसताना. जे होणार आहे त्याच्यात आपण पार्टिसिपेट कशाला करा? सेम गोष्ट आहे इथे. तो म्हणतोय, की हे सगळे मरणारच आहेत. धिस इस डिव्हाइन प्लॅन. कारण हा खूप मोठा युनिव्हर्सल चेंज होतोय एनर्जीमध्ये. पृथ्वीवरची ऊर्जा चेंज होतीये. धर्मयुद्ध चालू आहे. धर्मस्थापना होणार आहे. मग तू त्याच्यामध्ये द्वेष, राग, क्रोध आणि प्लॅनिंग आणि म्हणजे काय आत्म्याला इन्व्हॉल्व करण्याची गरज नाहीये तुझ्या. तू नुसतं शरीराने कार्य कर आणि तू तुझा आत्मा माझ्या ठिकाणी लाव आणि तू हा युद्धाचा खेळ खेळ. इतकं सहज सोपं ते सांगतायत आणि ह्याच पद्धतीनं आपण त्याला ऐकताना ह्या पद्धतीनं घ्यायचं, की माझ्या जीवनात कुठला प्रसंग चालू आहे, चांगला आहे, वाईट आहे, जे काय असेल ते. त्यांनी आपल्या तिथे ह्याचं ॲप्लिकेशन करायचंय आणि मग त्याला ऐकायचंय. तेव्हा उत्तम आपल्याला गाईडन्स तिथेच येतो. "झुंजार हे वीर माझ्या मुखी गेले, ऐसेत्वा देखिले पार्था जेव्हा. तेव्हाची ते झाले निर्जीव सकळ, सोपटे पोकळ तैसे आता. तरी उठ वेगे घेई धनुर्बाण, करावया रण यांच्या संगे. आतून हे मीच, मारिले सकळ, वधी तू केवळ बाहेरून. तुला फक्त तुझ्या बाहेरच्या स्वरूपानी, त्यांच्या बाहेरच्या स्वरूपाला मारायचं. हे कुठलं पाप वगैरे नाहीये, कारण हा संकल्प माझा आहे आणि मी तो ऑलरेडी प्रॅक्टिकलमध्ये आणून तो केलेला आहे आणि पूर्ण झालेला आहे. आता लटक्याचं शोकसंकटात नको पडू भ्रांत होनिया. लावोनिया खुण मारितो निशाण कौतुके आपण जैशा रीती. घेऊनिया ध्यानी ईश्वरी संकेत तैसारणी येथ झुंज आता. तुझ्या वैरियास गिळिले निःशेष राज्यासह यश भोगी पार्था. तुझे भाऊबंद झाले होते धुंद चढोनिया मद सामर्थ्याचा. तयास झुंज देवोनी सहज दुष्टांचा त्वा माझ नष्ट केला. ऐशा थोर गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहोनी किरीटी यश जोडी. हे सगळं लिहिलं जाणार आहे भविष्यामध्ये, की तू त्यांना लढला आहेस. तू म्हणजे पूर्ण पांडव सगळे. तर तुम्ही सगळ्यांनी हे केलेलं आहे, असं लिहिलं जाईल भविष्यामध्ये, इतिहासामध्ये. पण खरा त्याचा मजकूर असा आहे, की परमात्म्याने त्यांची शक्ती काढून घेतलेली होती आणि त्यांचा मृत्यू आधीच लिहिलेला होता. आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनात ज्या घटना, आपल्या भोवती जी पात्र आहेत नाटकातली, आपल्या घरातली, प्रत्येकाचं जीवन ठरलेलं आहे. प्रत्येकजण स्वतः ठरवून आलेला आहे. स्वतः ठरवून आलेला आहे. हे फार महत्वाचं आहे. नाहीतर असं होईल, की "अरे, आमचं सगळं देवाने लिहिलं." नाही, मी अनेकदा सांगितलंय, आपण स्वतः आपली स्टोरी घेऊन येतो. आपण ठरवून आलेलो आहोत. प्रत्येक जण घरातलं पात्र, नाटकातलं आपली-आपली स्टोरी घेऊन आलंय. त्याच्या-त्याच्याप्रमाणे प्रत्येकाचा प्रवास होणार आहे. दिसताना आपल्याला त्यांच्या पण टेस्ट दिसत असल्या, की "अरे, अरे, ह्याला किती सहन करावं लागतंय." तरी तो त्याचा जर्नीचा पार्ट आहे. मग तिथे आपला रोल असा येतो, की आपण भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभं राहावं, की पूर्ण लव्हिंग काइंडनेस, कंपॅशन, मर्सी ह्या पद्धतीनं अत्यंत पूर्ण प्रेमळ हृदयानी आणि मोठ्या हृदयानी, भव्य हृदयाचं हे घेऊन त्याच्या पाठीशी उभं राहावं खंबीरपणे आणि त्याला सहाय्य करावं. ज्या फेजमधनं तो जातो आहे, त्यातनं जाण्यास त्याला मदत करावी. एवढं आपण नक्की करू शकतो आपल्या भोवतालच्या लोकांबरोबर. पण आपण त्याचं जर्नी आपण नाही करू शकत. एवढं निश्चित आहे. तो त्याचा त्यालाच करावा लागतो आणि हे बळ, मानसिक बळ आपण त्याला विचारांमधनं द्यावं. जे काही कोणी ज्या सिच्युएशनमधनं जात असतील, त्यांनी ह्या पद्धतीनं ह्या टीचिंग्सना अप्लाय करायचं आहे आपल्या लाईफमध्ये. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान किरीटी. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सद्गदगदं भीतभीतः प्रणम्य
राहिले अपूर्ण ज्याचे मनोरथ ऐसा जो का नाथ कौरवांचा तया सांगत आहे संजय हे सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. संजय आता ही सगळी गोष्ट कुठेही काही लपवाछपवी न करता अत्यंत सज्जन हृदयानं आणि विचारानं हे सगळं तो धृतराष्ट्राला सांगतो आहे. कारण त्यासाठीच त्याची योजना झाली आहे. त्यालाही माहिती आहे की मी लपवाछपवी करायची नाहीये. जे मला दिसतंय ते ह्याला सांगायचंय. तुम्हाला माहितीये का, आता हे का योजना केली? धृतराष्ट्राला का सगळं काय जरूरत होती त्याच्यापुढे पिक्चर मांडण्याची? रोजचा 18 दिवसांचा म्हणा किंवा काय जो काय होता युद्धाचा. कशासाठी हा चित्रपट चालवायचा होता? त्याला एक अपॉर्च्युनिटी दिली परमात्म्याने, की ट्रॅक बदलायला. त्याला एक अपॉर्च्युनिटी दिली होती लाईफनी किंवा त्यांनी कदाचित ते फ्री विलचं बटन मागितलं होतं, ते त्याला दिलेलं होतं. पण त्याने ते प्रेस केलं नाही आणि त्याने ते वापरलं नाही. विवेकहीनता असल्यामुळे. कालच आपण या एका प्रश्नावर डिस्कशन केलं म्हणजे हे केलं होतं त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न केला होता, की मग त्याच्यामध्ये सगळा तो भावावेश असा निगेटिव्ह का होता? किंवा काही फरक का पडला नाही? त्याचं कारण असं होतं, की विवेक नव्हता. त्यामुळे हे प्रॉब्लेम झाला. पण म्हणून त्याला अपॉर्च्युनिटी दिली नाही असं नाही. प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळते आणि फक्त ती कधी आली आणि कशी आली हे ओळखणं पुन्हा विवेक आहे. तया सांगत आहे संजय हे सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. सत्य लोकातून सुटे गंगाजळ मग खळखळ वाहे तैसे. तैसा वाक्प्रवाह विशाळ गंभीर भासला साचार श्रीहरीचा. महामेघांचे की उसळता लोट होय गडगडाट नभी जैसा. नातरी मंदरे होता घुसळण राहिला घुमोन क्षीरार्णव. तैसे महानाद गंभीर ते शब्द बोले विश्वकंद विश्वरूप. विश्वकंद विश्वाचे मूळ रूप असा कृष्ण आली जी एक क्षणी देवाची ती वाणी घोघावत कानी अर्जुनाच्या. ती एक क्षणी तेथे सुख किंवा भय दुणावले काय नेणो आम्ही. परी थरथर सर्व ही शरीर तयाचे साचार कापू लागे. भिडले अमोल देवाचे ते बोल अंतरी सखोल म्हणून या. ठेवी वेळोवेळा चरणी ललाट जोडोनी आहात नम्रपणे. मुखातून शब्द काढावया पाहे तव दाटत आहे कंठ त्याचा. तो हे सगळं सांगतोय, की काय कसं बोलला, त्या शब्दांमध्ये केवढं गांभीर्य होतं. जेव्हा तो सांगतोय, की मी सगळ्यांना आतून शक्ती काढून घेतलेली आहे. तू फक्त चित्र रूपात बघून त्यांना तू तुझं काम कर आणि तू नुसती तलवार आणि तुझं धनुष्य जे काही आहे शस्त्र ते चालव. हे सांगताना त्याचा धीर गंभीर आवाज परमात्म्याचा आणि ते ऐकणारा अर्जुन आणि अर्जुन काय त्याला रिएक्ट करतोय. ती एक क्षणी तेथे सुख किंवा भय दुणावले काय नेणो आम्ही. परी थरथर सर्व ही शरीर तयाचे साचार कापू लागे. भिडले अमोल देवाचे ते बोल अंतरी सखोल म्हणून या. ठेवी वेळोवेळा चरणी ललाट जोडून या हात नम्रपणे. पाया पडला तो त्याच्या. की काय हे? तो म्हणतोय फक्त सोप्पं केलंय मी. तुला कशाचंच काही नाहीये. तुला नुसतं कृती करायची आहे. मी खरंच सांगते अनेकदा सांगीन, की आपल्याला त्या टेस्टमधनं जाताना ना, प्रचंड परिस्थिती असते. फिजिकल प्लेनवर बघताना फिजिकल प्लेनवर. अ, फार अवघड असतं. बोलणं सोपं आहे म्हणतो आपण. करणं अवघड आहे किंवा फेस करणं अवघड आहे. मी अनुभवातनं सांगते माझ्या. अत्यंत कठीण असतं, ते सगळ्या ह्याच्यातनं जाताना. म्हणजे आता एक एक एक्झाम्पल देईन मी माझंच. तर मी का का हे असं बोलते. माझ्या लग्नानंतर लगेच 6 महिन्यांनी माझ्या पायांना खाज सुटायला लागली अचानक. काही त्याचं कारण नव्हतं. पण म्हणजे कारण काहीतरी होतं, पण फिजिकल कारण नव्हतं काही. आणि पायाला खाज सुटायला लागली आणि काही एक 3-4 महिन्यांनी माझ्या पायाला म्हणजे साधारण लग्नानंतर माझ्या 6-7 7-8 महिन्यांनी असेल, पायांना असं सुरीनं आपण जसे काप करतो ना, तसे असे उभ्या-उभ्या कट्स जायला लागले. माझ्या पायाला म्हणजे तळव्यांना. सोल सोल म्हणतो ना आपण पायाचा तळवा असतो तिथे.
आता त्याला काहीतरी कारण होतं, कोणाचं तरी भयंकर इंटेन्शन ते मला लागलेलं होतं आणि ते कसं काय सगळं मला स्वतःलाही माहिती होतं, की कोणाचं तरी काहीतरी थ्रो केलेलं इंटेन्शन आहे आणि माझ्या पायाला ते पूर्ण थंब म्हणजे टोपासून टाचेपर्यंत पूर्ण तळपायाला असे सुरीनं कापल्यासारख्या उभ्या-उभ्या रेषा. त्यातनं रक्तही येत नव्हतं, त्यात पसही होत नव्हता, काहीही होत नव्हतं. पण प्रचंड दुखत होतं ते. आता त्याच ह्याच्यामध्ये शाळेची नोकरी मी करत होते. आर्ट टीचरची. कारण नवीन-नवीन गेले होते मी त्या चंदीगडसारख्या प्लेसवर. 6-7 महिनेच झाले होते लग्नाला. तर शाळेची नोकरी तर मी लंगडत-लंगडत चालायची. तर मला तळपाय दोन्ही तळपायांना होते. मला चालता नाही यायचं. घरातलं सगळं आवरून मी जायची. मला रोज मैत्रिणी म्हणजे तिथल्या ज्या टीचर्स होत्या, त्या कलीग्स विचारायच्या, "काय झालंय बाबा? काय झालंय बाबा?" मी रोज काहीतरी सांगायची, अ, काय ठोकरलंय किंवा काय काहीतरी लागलंय किंवा पाय मुरगळलाय असं नेहमी मला म्हणजे मला अगदी लाज वाटायला लागली, की मी रोज काहीतरी वेगळं कारण सांगतेय दर 8 दिवसांनी. ते कदाचित त्या लोकांना कळून जाईल, की काहीतरी हिला प्रॉब्लेम आहे. पण मला ना कशाची फिकीर नव्हती. लोक काय विचार करतील? पहिले तर मी याचा कधी विचार नाही केला. लोकांना काय जातंय विचार करायला? आपल्याला माहिती आहे आपण कशातनं चाललोय आणि मला काही गरजही नाहीये. माझी काही गोष्ट सगळ्यांना सांगत बसायची. कारण कधीही दुसऱ्याकडनं ह्याची अपेक्षा नाही ठेवायची, की दया दाखवतील लोकं, क्षमा करतील. अजिबात नाही. का हे असं? का तर आपल्याला मी एवढाच विचार करत होते. आपल्याला झालंय म्हणजे काहीतरी कर्मबंधन आहे. त्याचा हा रिझल्ट आहे. आणि त्या कर्मबंधनाचा जे मी तुम्हाला नेहमी म्हणते कार्मिक कनेक्शन्स आपण घेऊन येतो आणि ती न्यूट्रलाइज होत असतात. मग त्याच्यामध्ये सफरिंग असतं. ते काही सहज असं छान पार्टी करून नाही होत न्यूट्रलाइज. काहीतरी असतं तेव्हाच ते येतं. तर ते कर्मबंधन आहे. पण ते इतकं भयंकर होतं, की त्यातनं खरंच ॲक्चुअली जाताना, जगताना रोजचं फार कठीण होतं. आणि हे काही 1-2 महिने चाललं नाही. हा माझा पिरियड 2.5 ते 3 वर्ष चालला. कंटिन्युअस पायाला भेगा पडत होत्या. भेगा भेगा नाही, पायाच्या भेगा वेगळ्या असतात. कापलं जातं. असं सुरीनं कापल्यासारखा तळपाय माझा. कुठलाही औषधोपचार त्याच्यावर झाला नाही. गंमत वाटली. डॉक्टरांचं कुठलंही औषध कुठलंही शेवटी मी डॉक्टरांकडे जाणं पण पहिल्या 6 महिन्यात प्रयत्न खूप केले आम्ही. पण ते काही झालं नाही. मग लक्षात आलं काहीतरी ना एबनॉर्मल आहे. हे काहीतरी वेगळंच आहे. ह्याला काही नाव नाही देऊ शकत. कुठलाही आजार नाहीये हा. तर त्यामुळे माझ्या लक्षात आलं होतं, की काय तर मग मी रोज जेव्हा पूजा करायची देवासमोर कॉलेजला ते 6 महिने नोकरी केली त्याच्यानंतर मला शिक्षण घ्यायचं होतं. मग रेग्युलर आर्ट कॉलेजला, गव्हर्नमेंट आर्ट कॉलेजला मास्टर्सला ॲडमिशन घेतली. सकाळी 9 ते 5 कॉलेज होतं माझं. संध्याकाळी 5 पर्यंत स्कूटर ड्राईव्ह करत होते. मी पूर्णपणे सगळं घरातलं आवरून, कामं करून घरची, मी कॉलेजला जात होते. तिथलं माझं पॅशन होतं शिक्षणाचं, ते मी पूर्ण करत होते. पुन्हा घरी येऊन सगळी कामं. मी फक्त एकच मागितलं आणि तेच मागायचं असतं या सिच्युएशनमध्ये. बरं करा नाही, सामर्थ्य द्या. इनर स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ, इमोशनल स्ट्रेंथ मला द्या ह्यातनं जाण्याची. बाकी काही नाही. मी गुरूंना म्हटलं, "मी म्हणणारच नाही तुम्ही बरं करा." कारण जर मी आत्ता बरं करा म्हटलं, कदाचित प्रेमापोटी गुरु बरंही करतील, कोणाला माहिती. पण पुढच्या जन्मात ते परत दुप्पट पटीनं आपल्याला भोगावं लागलं तर काय करा? त्यापेक्षा इथलं आहे, इथे संपवा. बेस्ट. कष्ट होतायत ना, हे शरीर आहेच काय? आत्मा रूपात जगणं ती पॉवरच वेगळी आहे. ती शक्ती, सामर्थ्य वेगळं आहे. त्याच्यामध्ये शरीराच्या वेदना जाणवत नाहीत. आणि ह्या पद्धतीनं हा जर्नी मी 2.5 वर्षांचा केला. मला प्रचंड कठीण होतं. अगदी पाय टेकवत नव्हता मला जमिनीवर. मग ते चालत जाणं, ते युनिव्हर्सिटीमध्ये त्या कॉलेजमध्ये फिरणं, ते सगळं करणं इतकं भयंकर होतं. मला पाय टेकवतच नव्हता. म्हणून मग मी ना चप्पल नाही घालायची, सॅडल्स नाही घालायचे. मी शूज वापरायची. जेणेकरून तो शूजचा पूर्ण सोल असा मोठा, जाडा तो जमिनीवर टेकेल आणि सो दॅट आय कॅन स्टँड प्रॉपरली ऑन माय लेग्स. पण हे
सोपं आहे. आता मी मागे वळून बघते मला असं वाटतं कोणी लोकांना सांगितलं असतं लोकांनी काय हे दिले असते नुसते, की "अगं हो, हे कठीण आहे, कठीण आहे, अमकं आहे, ढमकं आहे." पण मी कोणालाही सांगितलं नाही. हे फक्त माझ्या नवऱ्याला आणि मला माहिती होतं, की मला असं झालेलं आहे. कोणाला माहितीच नाही कारण मी घरातनं बाहेर पडताना शूज घालून जायची. आणि मला काही आवश्यकता पण नव्हती सल्ल्यांची. कारण कळलेलं होतं, की हे काहीतरी कोणाच्यातरी इंटेन्शनमुळे झालेलं आहे. मी म्हटलं, "ठीक आहे, ओके. आय एम रेडी टू." म्हणून मी परवा बोलले, "चॅलेंज देताय का? द्या. प्रोजेक्ट द्या. आय एम व्हेरी हॅपी टू फेस ऑल दॅट." सामर्थ्य मागायचं. सगळ्यात मोठी शक्ती हवी असते आपल्याला त्यातनं जाण्याची. दुसरा एक कन्सेप्ट आपल्या टीचिंग्समधनं नेहमी सांगितला जातो. का तर समोरच्याला बरं वाटावं म्हणून. पण मला ते इतकं मी ॲग्री करत नाही, ट्रस्ट करत नाही. कारण कार्मिक स्टोरीवर मी जास्त हे करते म्हणजे बिलीव्ह करते. कोणीतरी असं म्हणतात पण, की त्यालाच संकटं येतात ज्याच्यामध्ये सहन करण्याचं सामर्थ्य असतं वगैरे. पण त्याला काही अर्थ नाही. हे नुसतं जस्ट आपलं स्वतःला चांगलं वाटावं म्हणून हे वाक्य आहे असं मला वाटतं. चांगलं आपल्यात सामर्थ्य आहे म्हणून आपल्याला संकटं नसतात आलेली. आपलं काहीतरी कार्मिक बंधन असतं. ते कर्मबंधन घेऊन माणसं आपल्या भोवती आलेली असतात. एंट्री मारलेली असते त्यांनी वेगळ्या-वेगळ्या प्रसंगांनंतर आपल्या लाईफमधल्या माइलस्टोन नंतर मॅरेज म्हणा किंवा नोकरी म्हणा किंवा काय ट्रान्सफर म्हणा. आपण नवीन गावात जातो तिथे नवीन कनेक्शन आपल्या समोर येतात. तर हे सगळे ग्रॅज्युअली एक ना अनलॉक होत जातात आपले रिलेशन्स आणि ती कार्मिक कनेक्शन्स अनलॉक होत जातात आणि ती माणसं त्या रोलमध्ये आपल्या समोर येतात. हा कंटिन्यूअस जर्नी आहे. तर हे तर होतच राहणार आहे. मग असं किती वेळा आपण त्या परमात्म्याला बरं कर म्हणणार. मग बरं कर तर मग आपण घेऊन आलोय ना कार्मिक हे न्यूट्रलाइज करायला. हे पूर्ण नाही होणार, फुलफिल नाही होणार. म्हणजे लाईफचा पर्पज सर्व्ह नाही होणार. मग प्रार्थना करणं कितपत सही आहे. हे हे अंडरस्टँडिंग ठेवून जेव्हा आपण जगतो ना, तेव्हा आपल्याला इतकं सामर्थ्य येतं. ते सामर्थ्य जे मागतो ना, त्याच्यात प्रचंड सामर्थ्य येतं. बरं हे चालू होतं ही एक टेस्ट. या टेस्टमध्ये टेस्ट, टेस्टमध्ये टेस्ट अशा अनंत टेस्ट त्या 2.5 वर्षात आल्या. म्हणजे काय सांगू मी म्हणजे अक्षरशः सळो की पळो होईल एखाद्या जीवाला अशी अवस्था. त्याच सिच्युएशनमध्ये माझे 4 स्कूटरचे ॲक्सिडेंट झाले. त्याचंही कारण तेच होतं. पण त्यातनं पण अक्षरशः ते कार्टूनमध्ये दाखवतात ना, की ॲक्सिडेंट झाला, पडला तरी माणूस परत स्कूटरवर बसतो आणि येतोय. जसं काही जादू आहे काहीतरी. सगळ्या ॲक्सिडेंटमधनं लागलेलं असताना मी स्कूटरवर बसून मी ड्राईव्ह केलंय. कुठून सामर्थ्य येत होतं त्या परमात्म्यालाच माहिती आणि हेच मला आश्चर्य वाटतं जेव्हा गुरुची शक्ती पाठीशी असते ना, तेव्हा अफाट काम होतं. आणि म्हणून मी नेहमी सांगताना म्हणेन, की चॅलेंजेस येतायत ना, त्याला वेलकम म्हणजे पॉवरफुली वेलकम करा आणि फेस करा. इतके लाडके बनता तुम्ही परमात्म्याचे, की तो अखंड सर्व शक्तीनं तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि अक्षरशः असं वाटतं, की फक्त आपणच आहोत का काय या जगात? तो सगळं लक्ष आपल्यावरच देऊन राहिला. हे अनुभवांनी मी सांगू शकते. एवढंच नाही, ते कॉलेजमध्ये पण सेकंड इयरला माझ्याबरोबर एक प्रॉब्लेम झाला. तोही बडा एबनॉर्मल होता. तिथेही मला धमक्या आल्या, की तुला रस्टिकेट करू. मी म्हटलं, "करा काय करायचं." मी सत्य परिस्थितीत मी खरं बोलतेय. माझ्याबरोबर गलत झालेलं आहे. मी फाईट करणार. काही केलं नाही. सगळी कमिटी बसवली, सगळं केलं. मी व्यवस्थित 4th रँकमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पास झाले, मास्टर्सला. म्हणजे मला काही स्वतःचं कौतुक नाही करायचंय. मला हे सांगायचंय, की त्या सिच्युएशनमधनं जाताना ना भयंकर कठीण असतं. त्यामुळे मी जेव्हा म्हणते, की टेस्टना फेस करा, ह्याचा अर्थ असा नाहीये, की मला त्या टेस्टची जाणीव नाहीये. भयंकर कठीण असतं. कधी-कधी शारीरिक दुखणं टेस्ट म्हणून येतं. कधी-कधी आपल्याला फॅमिली इश्यूज असतात. कधीतरी घरातल्या व्यक्तीच्या लाईफमधला काहीतरी प्रॉब्लेम असतो, तो आपल्यासमोर टेस्ट म्हणून उभा राहतो. पण कधीही घाबरायचं नाही. कारण आपण न्यूट्रलाइज नाही करत, तोपर्यंत आपण इव्होल्यूशन नाही होऊ शकत आणि जेवढ्या जास्त टेस्ट, तेवढी इव्होल्यूशन प्रोसेस फास्ट होते. तुम्ही खूप मोठा जंप मारता. सोल लेव्हलवर, सोलच्या लेव्हलवर मग इथे म्हणू तर असं काय मिळालं, असं म्हणलं तर काही दाखवता नाही येणार.
पण इथलं तर हे नाटकी स्वरूपाचंच जीवन आहे ना. हे तर मायेचा हे आहे, नुसता पसारा आहे. इथल्या याला काही कॅल्क्युलेट करण्यात काही मतलब नाही. पण सोल खूप मोठी जंप मारतो. त्यामुळे कधीही टेस्टला घाबरायचं नाही आणि आलेल्या अडचण म्हणायचंच नाही तिला. प्रोजेक्टच म्हणायचं. त्याला म्हणायचं काहीतरी एक फाईल दिली आहे ती सॉल्व्ह करायची. काहीतरी प्रश्न दिला त्याला सोडवायचा आहे. इतकं जेव्हा आपण म्हणतो ना, त्यातलं दुःख हे कुठच्या कुठे आधीच जातं आणि सामर्थ्य वाढतं. जेव्हा आपल्याला काम दिलंय म्हणतो, तेव्हा आपल्यामध्ये आपण सामर्थ्य आणतो, की "अरे नाही हं, मला या फील्डची सगळी माहिती काढली पाहिजे. हे हे काम मला फाईल दिलेली आहे, तर मी याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे." असा आपला ॲटिट्यूड असतो. जेव्हा आपण प्रोफेशनल वर्क फील्डमध्ये जेव्हा आपण एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, तशीच ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की "तू यातनं सही सलामत निघ, मी तुझ्या पाठीशी आहे." असं परमात्मा नेहमी म्हणतो. ते मागावं ते सामर्थ्य, की तू मला सर्व बुद्धीचं सामर्थ्य दे, विवेकाचं सामर्थ्य दे, ज्ञानाचं सामर्थ्य दे, की जेणेकरून मी अगदी एकदम सही सलामत या ह्याच्यातनं अगदी काय म्हणतात ना, निमुळत्या ह्याच्यातनं सुद्धा मी निघून जाईन. कितीही काटेरी रस्ता असू दे, मी बरोबर त्यातनं सापटीतनं निघून जाईन. अशी सापटीतनं मी अनेकदा निघून आलेली आहे. अक्षरशः अनेकदा. अनेकदा. म्हणजे माझा तो जर्नी पूर्ण असाच आहे. लग्न झाल्यापासून स्पेशली. त्याच्या आधी इतका नव्हता, पण लग्नानंतर. त्यामुळे टेस्ट ह्या कधीही टेस्ट नाही बघायच्या. ते प्रचंड असतात, मला जाणीव आहे. पण त्याला आनंदाने सामोरं जायचं. हेच मी सांगेन आणि तसंच तोही इथे सांगतोय, की हे अत्यंत कठीण आहे युद्ध लढणं तुझ्यासाठी. तुझ्या मनाला, विचारांना, नात्यांना सगळ्यांना तोडून काढणार आहेस तू. पण तू हे कर, कारण मी तुझ्या मागे सर्वशक्तिमान उभा आहे. तुला नुसतं सामर्थ्य पाहिजे. ते तुला ज्ञान सामर्थ्य, विवेक सामर्थ्य मी तुला दिलेलं आहे आणि तुला रिॲलिटी ओपन करून दिली आहे, की हे कार्मिक आहे, हे संपवायचंय आणि मग तुला राज्य उपभोगायचंय आणि भविष्यामध्ये हे कोणी बघणार नाहीये. हे कार्मिक-बिर्मिक काय असतं, हे अंडरस्टँडिंगने कळतं. बाहेर लोकांना थोडी माहिती असतं काही. तसंच दुनियेला थोडी माहिती आहे, की काय कौरव होते आणि काय अर्जुन वगैरे साइड होती आणि काय संबंध होता. नुसतंच बघायला दिसतं ना, कौरव दुष्ट होते, कौरवांना मारलं. अर्जुन आणि पांडव जिंकले आणि त्यांच्या पाठीमागे श्रीहरी आपला विष्णू होते कृष्ण अवतारामध्ये. दुनियेला हेच दिसतं. आपल्या स्टोरीतही असंच दिसतं. जे घडताना दिसत असतं चार चौघांना. पण त्याच्या मागची स्टोरी, हिडन स्टोरी आपल्याला माहिती असते, की आत्म्याची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि परमात्म्याची इन्व्हॉल्वमेंट आहे तिथे कृपारूपाने. तर ती आपण अनुभव घ्यावा, मजे घ्यावे आणि मग करावं युद्ध आपल्या पण जीवनातलं. सोपं होतं ते. "भिडले अमोल देवाचे ते बोल, अंतरी सखोल म्हणून या. ठेवी वेळोवेळा चरणी ललाट, जोडोनिया हात नम्रपणे. मुखातून शब्द काढावया पाहे, तव दाटत आहे कंठ त्याचा." त्याला काही बोलता येईना इतकं म्हणजे त्याला जाणीव झाली, की ह्याने किती सोपं केलं आपलं हे महाकठीण काम आणि म्हणून त्याचं हृदय भरून आलेलं आहे अर्जुनाचं. म्हणावे हे काय सुख किंवा भय तुम्हीच निर्णय करा ह्याचा. परिदेवाची ती ऐकोनिया उक्ती केली ऐसी झाली स्थिती अर्जुनाची. जाणिले हे पूर्ण अहो श्रोतेजन यथार्थ पाहून श्लोकपदे. असो तैसाची तो मग भीत भीत चरण वंदित बोले पुन्हा. तो आपला प्रार्थना करून उभा राहिला आणि पुढे काय बोलतोय बघूया. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत नूरज्यते च रक्षांसि वितानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघा. म्हणे सांगितले ऐसे जे आपण अर्जुना मी जाण असे काळ ग्रासी तसे विश्व की तो माझा खेळ बोल हा आढळ मानू तुझा. म्हणे सांगितले ऐसे जे आपण अर्जुना मी जाण असे काळ ग्रासी तसे विश्व की तो माझा खेळ बोल हा आढळ मानू तुझा. परी तू वा काळे स्थितीची या वेळे ग्रासावे हे जुळे कैसे सांग. देहीचे तारुण्य काढोनी आहेत तेथे वार्धक्य नसते आणू एका. ग्रासावया आज पाहसी विश्वाते परी बहुधाते घडणं घडेल. न लोटता चार प्रहर साचार माध्यांनी भास्कर मावळे का. तुझं अखंडित काळातेही जाण समय हे तीन नसती का. सर्ग स्थिती लय तीन हे समय
सर्ग स्थिती लय म्हणजे निर्माण होणे, राहणे आणि नाश पावणे. 3 अवस्था. 3 हे समय जो तो बळी होय त्या त्या काळी. जिये वेळी होय उत्पत्ती समय, नाही स्थिती लय तिये वेळी. स्थितीचे या वेळे उत्पत्ती प्रलय, दोहोची ही लय होत असे. तेवी प्रळयाची वेळ येता मग, स्थिती आणि सर्ग मावळती. ऐसा असे क्रम अनादि अढळ, सदा सर्व काळ अबाधित. आता सर्व जग स्थितीचाच भोग, घेत असे चांग आज जरी. तरी सांग मी हे ग्रासिले सकल, ऐसे कैसे बोलसी तू. तो म्हणतोय की 3 हे असतात, की निर्माण होणं, स्थित राहणं, स्थिती मधली मधली अवस्था आणि नाश पावणं. प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे साधी आपलं आपल्या सृष्टीचं म्हणूया आपण, की निर्माण होते झाडाची, झाड जगतं आणि एक टाईमला झाड मरतं. तर किंवा प्राणी किंवा जीव किंवा आपल्या अगदी बांधलेल्या बिल्डिंग सुद्धा, की निर्माण होतात, मोठे-मोठे प्रकल्प थांबतात, चालतात काही वर्ष आणि त्याच्यानंतर त्याचा अंत करून ते पाडून नवीन बनवलं जातं. तर ही सगळीकडे या 3 पद्धतीनं गोष्ट चालते सृष्टीमध्ये. तर तो म्हणतोय, की आता तर हे सगळे माझ्यासमोर उभे आहेत. म्हणजे आता स्थिती मधला काळ चालू आहे. ते काय आता निर्माण नाही झाले. आणि त्याचं असं म्हणणं आहे जेव्हा उत्पत्ती समय असतो, तेव्हा स्थिती आणि लय तिथे नसते. कारण तो टाईमचा बात आहे हा. टाईमची बात चालू आहे इथे, की टाईम जो असतो निर्मितीचा, तिथे पुढच्या स्थिती नसतात ना. तो पुढचा काळ पुढे येणार आहे. मग जेव्हा स्थितीची अवस्था असते तेव्हा उत्पत्ती समय तिथे नसतो. कारण मधली अवस्था चालू आहे. चाइल्ड जसं जन्मावस्थेला त्याचा एंड आणि मधला काळ असतो का? नाही. तो जस्ट जन्म झालेलं बाळ असतं. मग मधली जेव्हा अवस्था असते तेव्हा काही जन्मवेळ नसतो ना अंतवेळ असते. आणि अंतवेळेला पहिल्या 2 वेळा नसतात. तर तो म्हणतोय, की आत्ता जी समोर स्थिती आहे, सैन्य उभं आहे, रणांगणात आहोत, हा मधला काळ चालू आहे. मग तू सगळं मी संपवलं, असं भविष्य काळातलं चित्र मला आत्ता केलंय, असं सांगून कसं काय म्हणजे काय काय त्याला लॉजिक कळलं नाहीये, की काय ते समोर उभे आहेत सगळे लढायला आणि हा काय सांगतोय, की मी यातनं सगळं काढून घेतलंय आणि तू आता लढ. असं काय म्हणजे काय लॉजिक काय आहे याच्यामागे? हा प्रश्न त्याला पडलाय. त्याला काही कन्सेप्ट समजून नाही चाललाय. समजत नाहीये काय म्हणतोय श्रीकृष्ण, की काय काढून घेतलं, काय जमिनीवर राहिलं, कोणाशी लढायचंय, कसं मारायचंय, कसं होणार आहे, हे त्याला काही ॲक्चुअली त्यातलं काय म्हणतो आपण सिक्रेटच कळलं नाही त्याला, की तो वर म्हणतोय, की इथे तू म्हणतोयस, की "अर्जुना मी जाणं असे काळं, ग्रासित असे विश्व की तो माझा खेळ. बोल हा आढळ माहे." जरी तू बोलतोयस हे खरं मानत असला, तरी आत्ता परी तुवा काळे स्थितीची या वेळे ग्रासावे हे जुळे कैसे सांग. तेच त्याच वेळेला नेमका तू येऊन ग्रास घेशील त्याचा, का आधी घेतलाय? हे कसं मी समजू? म्हणजे काय एक्झॅक्टली म्हणायचंय तुला? मेनच त्याला कळली नाही कन्सेप्ट काय आहे ती. काय बोलतोय श्रीकृष्ण. ऐसा असे क्रम अनादि अढळ, सदा सर्व काळ अबाधित. आता सर्व जग स्थितीचाच भोग, घेत असे सांग आज जरी. तरी सांग मी ग्रासिले सकल, ऐसे कैसे बोलसी तू. तव देव म्हणे, सांगितला येथे ईश्वरी संकेत तुझ लागी. मृत्यूची या मुखी गेली दोन्ही दळे, तुझ दाखविले प्रत्यक्ष हे. मी तुला फ्युचर दाखवतोय, संकेत देतोय, ईश्वरी संकेत. ईश्वरी संकेत म्हणजे काय हिंट म्हणतो किंवा इंट्युइशन म्हणतो आपल्याला. आता त्याला तर ते दिसतंय तिथे किंवा मागच्या वेळेला मी डिस्कस केलं होतं थर्ड आय किंवा आपला अ, अ, अं, तिसरी आंख म्हणजे आपली इनर आय जेव्हा ओपन होते तेव्हा मी काहीतरी म्हटलं होतं क्लिअरवॉयन्स म्हणजे दिव्य दृष्टी येते माणसाला आणि भविष्य दिसतं कधी-कधी. म्हणजे काही कधी अ, कानाने आवाज ऐकू येतात, कधी-कधी दिसतात, कधी-कधी जाणवतात आतून कॉन्शियसनेसमध्ये. तर हे भविष्य दिसतं. तर तशा पद्धतीने ह्याच्या थर्ड आयला वापरून ह्यानी त्याला परमात्मा श्रीकृष्णाने त्याला भविष्य दाखवलेलं आहे. हिंट दिली आहे. ईश्वरी संकेत दिलेला आहे. पण त्याला काही तो समजून नाही राहिला. कारण अगदीच ह्याच्यातनं तो गेलेला आहे पुढे. त्यामुळे एकदम फटाफट सगळा अभ्यास चालू आहे त्याचा. तो स्पीड आहे त्याला काय म्हणतो ना आपण
आपण ते डायजेस्ट करतो. मग त्याला विचार करतो. मग मंथन डोक्यामध्ये होतं आपल्या आणि मग आपण कन्क्लुजनला जातो. त्याला विचारायला तिथे तेवढा वेळच नाहीये. कारण अख्खी मूव्ही त्याच्यासमोर कंटिन्यूअस चालू आहे ज्ञानाची आणि त्यामुळे त्याला डायजेस्ट नाही होऊन राहिलं, की काय सगळं चाललंय आणि काय चालू आहे आणि काय बोलतोय. तव देव म्हणे सांगितलं येथे ईश्वरी संकेत तुझ लागी. मृत्यूचे अमुखी गेली दोन्ही दळे तुझं दाखविले प्रत्यक्ष हे. परी इतर जे विश्व हे सकळ तेही यथाकाळ संहरेल. ऐशा परी कृष्ण देव भगवंत जव हा संकेत सांगत असे. तव पंडुसुते देखिले मागुते यथास्थित तेथे सर्व लोक. ते करताना बघितलं वाटतं त्याने पाठीमागे, की आहेत की नाही हे सगळे लोक. तो आहेत, उभे आहेत. आपापल्या जागेवर उभे आहेत. तो म्हणतोय, की हे सगळं फ्युचरमध्ये सगळं नष्ट होणार आहे अख्खं विश्व आणि हे दोन्ही साइडचे सैन्य, काही योद्धे सगळे मरणार आहेत. हे मी तुला संकेत दाखवलाय. हिंट दिलीये. इंट्युइशन, व्हिजन येतं ना, तसं तुला दाखवलंय. ते आत्ता आहेत आणि तू करायचंय. पण त्यांचं ऑलरेडी मी प्लॅनिंग केलेलं आहे. मग म्हणे पार्थ, देवा तू साचार, होसी सूत्रधार विश्वाचा ह्या. नव्हे काहे पुन्हा दिसत असे येथ, जग व्यवस्थित होते तैसे. परी दुःखार्णवी पडले जे जीव, तयांचा सद्भाव पाहून या. उद्धरसी त्यासी प्रभो ऋषिकेशी, कीर्ती तुझी ऐसी आठवितो. भोगीत असे महासुखाचा सोहळा, कीर्ती वेळोवेळा आठवणी. आनंदामृताच्या लाटावरिसाच, करीत असे नाच देवदेवा. आता सर्व जग वाचले हे सांग, धरी अनुराग तुझ्या ठाई. तुची दुर्जनांचा करीसी संहार, जगी वारंवार प्रकटोनी. महाभये दूर दाही दिशा पार, पळती असुर त्रिलोकीचे. सिद्ध संघ देव किन्नर गंधर्व किंबहुना सर्व चराचर. होताची दर्शन आनंद पावन, करीत वंदन तुझ लागी. त्यांनी बघितलं मागे सगळे यथास्थित व्यवस्थित आहेत आणि फ्युचरमध्ये मरणार आहेत हे त्याला लक्षात आलं आणि त्याला थोडासा आनंद झाला कुठेतरी, की हे आहे व्यवस्थित आहेत. नव्हे का हे पुन्हा दिसत असे येथं, जग व्यवस्थित होते तैसे. परी दुःखार्णवी पडले जे जीव, तयांचा सद्भाव पाहोनिया. उद्धरसी त्यासी प्रभो ऋषिकेशी, कीर्ती तुझी ऐसी आठवितो. ते म्हणतायत ते प्रार्थना पण कुठेतरी त्याच्या मनात येतीये वाटते, की त्यांना तारून ने तू बाबा, जे काही ह्याच्यामध्ये पडतील, मृत्युमुखी पडतील, त्यांचा सद्भाव पाहून त्यांचा उद्धार कर, अशी प्रार्थना तो करतोय. आताच सर्व जग वाचले हे चांग, धरी अनुराग तुझ्या ठाई. तुची दुर्जनांचा करीसी संहार, जगी वारंवार प्रकटोनी. महाभये दूर दाही दिशा पार, पळती असुर त्रिलोकीचे. पुढचा आहे कस्माच्च तेन नमेर महात्मन, गरी असे ब्रह्मणोप्यादिकर्त्रे. अनंत देवेश जगन्निवास, त्वम अक्षरम सत परम यत. तुझे हे पावन सोडोनी चरण, का गेले पळून राक्षस ते. हे तो काय देवे सांगावया हवे, सहजे जाणवे आम्हासीही. काय पळभर राहिले अंधार, अंबरी भास्कर उगवता. आत्मप्रकाशाची ठाण तू विराट, झालासी प्रकट आज येथे. म्हणून या दुष्ट निशाचरे नष्ट, झाली ऐसे स्पष्ट कळो आले. प्रभो परब्रह्मा हृदयाभिरामा, आजवरी आम्हा ठाऊके ना. परी आता तुझी थोरवी गंभीर, देखिली साचार विश्वरूपा. त्याचा श्रीकृष्णाकडे बघण्याचा अप्रोचच बदलून गेला. त्याच्या लक्षात आला हा नुसता बंधू, सखा, सोबती नाहीये. हा खूप काहीतरी प्रचंड शक्ती आहे आणि परब्रह्म आहे. डायरेक्ट काय बोलायचं, एखादा भाऊ म्हणून असलेला सोबत जर असं त्याचं स्वरूप आपल्या समोर आल्यानंतर काय वाटू शकेल. भूतसमूहांच्या पसरती वेली, नाना जगे झाली जेथोनिया. आधी मायेसी त्या प्रसवली साच, इच्छा गा तुझीच विश्वरूपा. देवा तू अपार नित्य तत्वरूप, अनंत अमाप गुण तुझे. देवांचाही देव होसी तू निस्सीम, सर्वाठाई सम निरंतर. त्रिभुवना लागी तुझाची आधार, सदा शुभंकर अक्षर तू.
अक्षर म्हणजे त्याचा क्षय नाही होत, असा तू. शुभंकर म्हणजे कल्याण करणारा, प्रत्येकाचं कल्याण होतं. तो शत्रू असू दे, आत्ताच आपण त्या द्वारपालांची आपण बात केली. आता आपण म्हणू की ते तर त्याचे द्वारपाल होते म्हणून झाले. पण असं नाहीये. वाईट असू दे, चांगला असू दे, प्रत्येक जीव त्याचा प्रेमळ भाव त्याच्या हृदयात असतो प्रत्येक जीवासाठी आणि प्रत्येकासाठी तो प्रचंड शक्तीनं उभा असतो. प्रॉब्लेम असतो त्या जीवामध्ये, की तो अज्ञानात असल्यामुळे तो जाणू नाही शकत, की समोरची प्रत्येक शक्ती ही परब्रह्म शक्ती आहे. आपल्याबरोबरही तेच होतं आणि म्हणून आपण वादविवाद किंवा अ, अ, काय म्हणतो, विचित्र घटना आपल्या जीवनात आपण अनुभवतो, की माणसं रागावतात, चिडतात, आरडाओरडा करतात, संतापतात. कारण अज्ञान हे त्याचं मुख्य कारण आहे. जेव्हा कळायला लागतं तेव्हा मनुष्य शांत होतो. हे अ, लक्षण आहे त्याचं. त्रिभुवनालागी आधाराची तुझाची आधार सदा शुभंकर अक्षर तू. प्रभो संता संत तुची गा समस्त तयाही अतीत तेही तुची. त्वमा त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परम निधानम. वेत्तासि वेद्यं च परम च धामम. त्वया तत्तं विश्वमनंत रूप. प्रकृती पुरुषाचे होसी मूळपीठ अनादि वैकुंठ नायका तू. महत्त्वाचाही शेवट तुसाच पुरातन तुच विश्वरूपा. होसी तू सकळ विश्वाचे जीवन जीवांसी निधान तुची एक. भूत भविष्याचे ज्ञान तुझ्या हाती सुखावती श्रुती देखोनिया. व्यापिते जी माया सर्व त्रैलोक्यास आधार तियेस अभेदा तू. म्हणून या तुझ श्रेष्ठ परमधाम ऐसे सार्थ नाम दिले जाय. माया महत ब्रह्म तेही कल्पक्षयी प्रभो तुझ्या ठाई होई लीन. तुवाची हे विश्व विस्तारिले सर्व नसे रीता ठाव तुझ विण. प्रभो तुझी रूपे अनंत अपार वानावे साचार तुझ कोणे. आता त्याला खरं स्वरूप कळल्यामुळे तो नुसती त्याची स्तुती करतो आहे अर्जुन, की त्याला आता कळलंय की श्रीकृष्ण काय आहे. वैकुंठ नायक आहे आणि अख्ख्या विश्वाचं मूळ स्वरूप आणि मूळ महत्त्व आहे ते. त्याच्यातनंच सर्व निर्मिती झाली आहे आणि तिथेच सगळं नष्ट होणार आहे. माया महद ब्रह्म तेही कल्पक्षयी प्रभो तुझ्या ठाई होई सगळं पूर्ण आवरून घेतो जेव्हा तो पसारा, तेव्हा तो स्वतःमध्ये सामावून घेतो आणि स्वतःही तो गायब होतो आणि म्हणून नथिंग म्हटलेलं आहे, नो थिंग. तुवाची हे विश्व विस्तारले सर्व, नसे रीता ठाव तुझं वीण. प्रभो तुझी रूपे अनंत अपार, वानावे साचार तुझं कोणे. वायुर्यमोऽग्नी वरुण शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते. नमोऽस्तु ते सर्वता एव सर्व. अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्व. दिसेची ना ऐसा एकही पदार्थ नाहीस तू ज्यात विश्वरूपा. सर्वदा सर्वत्र असे तुझा वास कोठे तू नाहीस ऐसे नाही. हे खूप आवश्यक आहे हे समजणं. अदरवाईज आपल्याला विश्वरूप दर्शन काय, विभूती योग काय, दोन्ही योग कळले नाही असा त्यातनं अर्थ निघेल आणि आपली आपल्यालाच काय म्हणते ना, आपणच स्वतःला समोर उभं करावं आणि प्रश्न विचारावे. म्हणजे अ, काय म्हणतो आपण? त्याला स्वतःलाच समोर ठेवून स्वतःचं निरीक्षण आणि परीक्षण करावं. नेहमी करावं. मी तर म्हणते रोज करा. प्रॅक्टिसमध्ये आणा. म्हणजे रोज 15-20 दिवस केल्याने ना ती सवय पडते आणि विवेकाची निर्मिती फास्ट होते. कारण आपण दुसऱ्यांना बघत असतो. थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी. आपण स्वतःला कधीच नाही बघत. मग आपल्यातली चूक एखादा जो शहाणा समजूतदार असतो तो आपल्याला आपली चूक दाखवतो. "अरे, तुझं इथे चुकलं.
मग आपल्याला राग येतो, की हा असं बोलला. पण त्याच्या आधी तशी वेळच येऊ नये. आपण स्वतःला सतत काही आपलं चुकत तर नाहीये. आपण गलत तर वागत नाहीये. आपण गलत समजत तर नाहीये गोष्टी. आपण काय म्हणतो ना, परसेप्शन आपलं रॉंग तर नाहीये. आपण इंटेन्शन्स लोकांचे, विचार, वाक्य त्यातले अर्थ आपण बरोबर लावतो आहे की नाही? का काही चुकीचा अर्थ तर नाही घेत आहे? हे सतत जेव्हा आपण सतर्क होतो ना, काम करायला लागतो. आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, क्राउन चक्र, तिथे प्रोसेसिंग स्टार्ट होतं, तेव्हा लक्षात येतं आपला काय म्हणतो ना, पिन पॉइंट असं पॉइंटेड होतो. थॉट प्रोसेस आपली शार्प होते, अलर्ट होतो. आणि त्याच्यातनं आपल्याला आपल्या चुका पण कळायला लागतात. की अरे नाही, मी हे बरोबर नाही करत आहे. एखादा आलेला विचारही जाणवला बा, नाही अरे, मी असा विचार नाही करायला पाहिजे अमुक व्यक्तीबद्दल. तो व्यक्ती त्या प्रोसेसमधनं चाललाय. तो सहन करतोय. त्याचं हे आहे. किंवा आपल्याला जो कोणी त्रास देतो आहे किंवा आत्ताच मी म्हटलं, की टेस्ट. आता मला टेस्ट माहिती होती. का होतीये ती? कारण तेवढं तेवढं अंडरस्टँडिंग होतं लग्न झालं तेव्हा. मला माहिती होतं, की काय आहे इथे स्टोरी. मग मी कंपॅशन, मर्सी, लव्हिंग काइंडनेस ओके, फाईन. त्या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम आहे. त्या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम असू शकतो. तो असू शकतो. नो प्रॉब्लेम. दिलंय ना काम, बस खतम करा. आता त्याला तोडा. त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा आणि ते फाईलला सक्सेसफुली अटेम्प्ट द्या. त्या आलेल्या प्रोजेक्टला. असा जेव्हा अप्रोच असतो तेव्हा आपण म्हणतो ना वेगळ्या त्याला टर्म्स वापरतात, की दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन बघा, दुसऱ्याच्या शूजमध्ये पाय घालून बघा, काय काय अवस्था आहे. हे सगळं झालं. पण तसं स्वतःला पण आपण समोर ठेवून जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला कळतं, की काय चालू आहे ॲक्चुअली. तसंच आपल्या भोवती दिसेची ना ऐसा एकही पदार्थ नाहीस तुझ्यात विश्वरूपा. आपल्या भोवतालची घरातली चिटी सुद्धा, अँट, मुंगी, तिच्यामध्ये सुद्धा ते परब्रह्म आहे. मग आपण म्हणायचं आपण डास नाही मारायचे का? मग आपण झुरळ दिसलं तर मारायचं नाही का? तर तसं नाहीये. तर त्याला घराबाहेर काढून टाका. डास असेल तर मारावेच लागतात औषध. पण ते हायजीनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी कुठेतरी मागे वाचलं होतं ह्याच्याबद्दल. आठवत नाही आता. कोणाचं बोललेलं का काहीतरी ऐकलं होतं, आय डोंट नो. मला वाटतं सद्गुरू का काय आठवत नाही आता मला. तर हा बेसिक कन्सेप्ट लहान मूल पण आपल्याला विचारेल, "आई मग सगळ्यात परमात्मा आहे, तर मग आपण डासाला मारायचं नाही का? त्याच्यात पण परमात्मा आहे." हो, बरोबर आहे ना, आहे ना परमात्मा. पण आता तो आपल्याला चावतोय, आपल्याला रोग झाला, आपल्याला आजार झाला. काय करा? तर त्याला औषध मारणं आवश्यक आहे. हायजीनचा पार्ट आहे तो. स्वच्छता आणि म्हणून घर स्वच्छ, कुठे भेगा-बिगा असतील ज्यातनं उंदीर-बिंदीर आहेत, आपण त्याच्यावर सोल्युशन काढावं, की तो येऊच नाही आत. त्याला मारायची वेळ येईपर्यंत. जाळ्या बसवा, दरवाजे उघडे टाकू नका. प्रिकॉशन पहिले घ्यायची. मग आला तर आता औषध मारलंच पाहिजे. घरात एखाद दिवशी काही प्रोग्राम घुसले घरात 50 डास. आपण काय ते सहन थोडी करणार आहे. पण तरीही सर्वांमध्ये परब्रह्म आहे. सदा सर्वत्र असे तुझा वास. कोठे तू नाहीस ऐसे नाही. कशातही सराउंडिंगमध्ये, एटमॉस्फिअरमध्ये कुठेही तो नाही असं नाहीच. आपण पूर्ण त्याच्यातच पोहतो आहोत ॲक्चुअली. असो आता जैसा होसी तू श्रीहरी, तैसा तुझं करी नमस्कार. जसा जिथे तू दिसतोयस, ज्या स्वरूपात दिसतोयस, तिथे तुला नमन. वायू तू अनंता, यम नियमिता, अन्ने पचविता, अग्नी तो तू. प्रजापतीचाही पिता तू परम, वरुण तू सोम प्रजापती. आणि जे जे काही आकारले येतं किंवा जे अव्यक्त निराकार. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याची भीती गायब झालेली दिसतीये. साधारण तो आता त्याला हे करू लागलाय म्हणजे स्तुती करतोय म्हणजे त्याची भीती पळून गेली. मगाशी जो भ्यायला होता आधीच्या श्लोकामध्ये प्रचंड कापरं भरलं होतं त्याला, ती त्याची भीती गेलेली दिसते इथे आणि आता इथे तो त्याची स्तुती करतो आहे. परब्रह्म श्रीकृष्णाची. वायू तू अनंता, यम नियमिता, अन्ने पचविता, अग्नी तो तू. आपल्या जठराग्नी आहे तो. नंतर वायूचं प्रमाण आपल्या वेगळे वायू आहेत आपल्या पंचवायू. त्यांचं हे अग्नी आहे. असं सगळे ते पंचमहाधातू आपल्या आतमध्ये पण आहेत आणि बाहेरही आहेत. प्रजापतीचाही पिता तू परम, वरुण तू सोम प्रजापती.
आणि जे काही आकारले येतं किंवा जे अव्यक्त निराकार, जे जे व्यक्त स्वरूपात नाहीये तसे, जे दिसत नाहीत डोळ्यांना, आकार-उकार नसलेले असे निराकार. तया तैसी आहे तुझं वारंवार करी नमस्कार जगन्नाथा. ऐशा परी तेथे जोडोनी हात स्तुती स्तोत्रे गात प्रेम भरे. म्हणे तुझं पुन्हा असो नमस्कार विश्वरूपा. मग तो अर्जुन पाहे न्याहाळून मागती संपूर्ण श्रीमूर्ती ते. आणि म्हणे तुझं असो नमस्कार विश्वरूपा. चराचरी देखे सर्वत्र ते एक म्हणून मस्तक नमवोनी. पुन्हा म्हणे तुझं असो नमस्कार विश्वरूपा. सतत सतत आता त्याच्या तोंडातून काही उरतच नाही खरं तर बोलण्यासाठी. जेव्हा असा अनुभव येतो ना, की ती परब्रह्म शक्ती कशी पाठीशी उभी आहे आणि आपल्याला पण खेळ म्हणतोय, नाटकातला खेळ खेळ. तेव्हा आपल्याला पण असं सतत, सतत येतं, असो नमस्कार विश्वरूपा. दुसरं काही तोंडातून आपलंही निघणार नाही. जव ऐसी रूपे अद्भुत अनंत होती प्रकट पार्थापुढे. तव तव तुझं असो नमस्कार हेची म्हणे. नाठवे आणिक स्तुती स्तोत्र तेही आणि निवांतही राहावेना. नेणो प्रेमभाव कैसा वारंवार असो नमस्कार हेची म्हणे. दुसरं काय सुचणार? नमस्कार करण्याव्यतिरिक्त अशा परमात्मा शक्तीला दुसरं काही म्हणजे नतमस्तक होणं पूर्णपणे. आणि त्याचं प्रभुत्व आणि त्याचं सामर्थ्य ॲक्सेप्ट करणं. ह्यापुढे आणखीन काही शब्दांमध्ये शब्द हे सुद्धा कुठल्यातरी एका लेव्हलवरनं जाऊन ते अ, अ, काय म्हणतो आपण खोटे म्हणा किंवा नकलीच वाटतात. शब्द हे सुद्धा नंतर त्याचंही नष्ट होणारे हे आहे. म्हणजे आकाशात ते विरून जातात. आपल्या तोंडातून निघालेले शब्द. तर ते किती वर्णन करणार. त्यापेक्षा हृदयात तो आनंद जो आहे हार्ट चक्र ॲक्टिव्हेट होतं अशा अनुभव आल्यानंतर आणि ते ॲक्टिव्हेशन आणि त्याचा ब्लिसफुल स्टेट हाच एक आपण अनुभवू शकतो आणि नमस्कार हेच म्हणू शकतो. दुसरं काही करू शकत नाही आपण अशा वेळेला. सुचणारही नाही. ते शब्दही छोटे वाटायला लागतील. नेणो प्रेम भावे कैसा वारंवार असो नमस्कार हेची म्हणे. काय सांगू फार यापरी सहस्त्र केले नमस्कार पंडुसुते. मग पुन्हा म्हणे सन्मुख तू उभा तुझं पद्मनाभा नमस्कार. तुझं पाठपोट आहे किंवा नाही मज कासयाही उठा ठेव. जरी पाठमोरा होसी तू साचार तरी नमस्कार तैसा तुझं. तू कुठाही कसाही उभा आडवा पाठीमागनं पुढनं कसा कुठे काय आहेस तुला मी तुझं तर कसं मी हे करू? कसा पाहू तुला? सर्व बाजूंनी तू दिसला काय? समोरा दिसला काय? सगळ्या बाजूंनी तुला नमन. दुसरं काही नाही. पाठमोरायसे म्हणावे तुम्हासी, उभा तू पाठीशी म्हणून या. एरवी सन्मुख विन्मुख ही भाषा, घडेना विश्वेशा तुझ्या ठायी. असा तू अखंड माझ्या पाठीशी आहेस आणि म्हणून तू माझ्या पाठीमागे आहेस, तर तुला नमस्कार. पण तू माझ्या समोरही आहेस, कारण समोरच्या माणसामध्ये पण तूच आहेस. तूच समोर आहेस, तूच पाठीमागे आहेस, तूच डाव्या बाजूला आहेस, तूच उजव्या बाजूला आहेस. सर्व बाजूंना असलेल्या तुला अखंड माझा नमस्कार. एरवी सन्मुख विन्मुख ही भाषा, घडेना विश्वेशा तुझ्या ठायी. प्रभो ऐसी तुझी ऐसी अंगे अगणित मी तो असमर्थ वानावया म्हणून या तुझं सर्वात्मका सर्वा असो महादेवा नमस्कार. प्रभो तुझे बळ अपार अनंत थोर अगणित पराक्रम सर्व काळी सम होसी तू साचार तुझ नमस्कार सर्व रूपा. शून्या माझी सर्व शून्यमय जैसे होऊन या असे शून्य चिते. तैसा सर्वपणे सर्वासी व्यापून सर्व तू होऊन राहिलासी. क्षीरसागरात तरंग हिसाच जैसे क्षीराचेच संभवती तैसा विश्वरूपा सर्वत्र मी सकळ सर्वत्र सकळ त्रिलोकी केवळ तूच होसी. म्हणून तू विश्वा वेगळा नाहीस ऐसे प्रत्ययास आले आता. काय म्हणजे खरंच आहे इथे नमस्कार करण्याव्यतिरिक्त आता मला सुद्धा कुठलीही भावना निर्माण होत नाहीये. सर्वत्र तेच, अंतर्बाह्य तेच, आपणही तेच. मग वेगळं काय आहे? असा प्रश्न पडतो. आय एम दॅट, दॅट आय एम. मी तोच आहे आणि तो मीच आहे आणि मग मग मी कुठे आहे? दोन्ही एकच झालं ना. आपण कोणाला नमन करायचं, कोणाला दुःख करायचं, कोणाला रागवायचं काहीच उरत नाही. फार वेगळी अवस्था आहे ही.
सखेती मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी नव्हते केव्हाच ओळखिले देवा ऐशा तुझ सर्वा सर्वात्मका म्हणून या सखा म्हणून या सखा सोयरा तुसाचं नाते एव्हडेच बाळगोनी केले तुझ पाशी तैसेच वर्तन थोरवी नेणो न प्रभो तुझी सडा सम्मार्जनी वेचिलेस अमृत झाले अनुचित केवढे हे गेलो मी भुलोन शिंगरू घेऊन टाकिली देऊन कामधेनू जोडला खडक दैवे परिसाचा परी नाहीसाचा ओळखीला म्हणून या तया फोडून या वाया दडपिला पाया भरणीत दिव्य कल्पतरू तोडून या जाणं शेतासी कुंपण घातिले मी त्याला आता कुठेतरी आता गिल्ट पण येतोय की अरे बापरे इतका म्हणजे कसं काय मी माझा हा सतत लहानपणापासूनचा भाऊ म्हणतो मी कृष्ण यादव यादव कुळातला श्रेष्ठ राजा माझा भाऊ माझा सखा असं करत करत मी त्याला जे काही वागणूक दिली जे काही वागलो बोललो असेल लहानपणी किंवा जे काही झालं असेल कर्म ते कसं म्हणजे काय त्याला कसं हे करू, की हा एवढा प्रचंड शक्ती सर्वात शक्तींमध्ये प्रकट होणारा हा परब्रह्मन एनर्जी आहे. ते कसं मी करू? म्हणून या सखा सोयरा तुसाचं नाते एवढेच बाळगुनी. केले तुझं पाशी तैसेच वर्तन थोरवी नेणो ना तुझी प्रभो. तुझी थोरवी मला माहिती नव्हती आणि त्यामुळे माझ्याकडनं ही चूक झाली, की मी तुला सखा सोयराच मानून जे काही ना वागलो असेल ते वागलो. सडा संमार्जनी वेचिले अमृत झाले अनुचित केवढे हे गेलो मी भुलून शिंगरू घेऊन टाकिली देऊन कामधेनू जोडला खडक दैवे परिसाचा परी नाहीसाचा ओळखीला म्हणून या तया फोडून या वाया दडपिला पाया भरणीत दिव्य कल्पतरू तोडून या जाण शेतासी कुंपण घातिले मी भाग्ये हाती आले चिंतामणी भले परी ते फेकिले मूढपणे तैसे नोळखून तुझे प्रभूपण सखाची मानून वागलो मी पाहे उघड हे येथेची सांप्रत कायसी ही मात संग्रामाची परितयासाठी तुझं जगजेठी आपुला सारथी केले आम्ही सारथी म्हणून आज तुला मी निवडलंय त्याला आता भयंकर मनाला हृदयात दुखतंय त्याच्या की एवढंही मोठ्या शक्तीला मी माझं सारथ्य करायला लावतोय आणि मी मागे उभा राहणार आहे लढायला आणि तो माझा सारथी होतोय माझा हे घोड्यांना तो दवडवतोय रस्त्यामध्ये काय हे माझं मूर्खपणा असं त्याला आता इतकं त्रास होतोय या विचाराचा आणि या कर्माचा. पण तसं आता बघितलं तर ते सुद्धा ठरलेलं आहे. कारण तो त्याला स्वतःला शस्त्र घ्यायचं नाहीये हातामध्ये. पण त्याला तिथे उभं पण राहायचंय, प्रेझेंटही राहायचंय त्या युद्धामध्ये साक्षी आणि कारण तोच कर्ता करविता आहे. तो काही ह्याच्यासारखा ह्याच्यात बसून बघणार नाहीये. थर्ड आयमध्ये त्याच्या परमात्मा श्रीकृष्ण. त्याला तिथे हजर राहायचंय. त्याची भूमिका आहे ती खूप मोठी आणि त्या भूमिकेसाठीच तर त्यांनी जन्म घेतलाय. धर्मस्थापनेच्या भूमिकेमध्ये. त्यामुळे त्याला काय रोलनी मग तो उभा राहील? शस्त्र तर घेणार नाहीये. कारण तो शक्तिशाली आहे आणि त्याचं सामर्थ्य तर लहान असतानाच त्याला अनेक राक्षसांना आणि दैत्यांना त्यांनी मारलेलं आहे गोकुळामध्ये. त्यामुळे तो काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो तर 1 मिनिटात त्यांनी जादू केली म्हणतील लोकं. म्हणून त्यांनी शस्त्रही नाही घेतलं हातामध्ये. मग शस्त्र नाही घेतलं, राजा पण आहे. मग तो तो तिथे राहणार काय रोलमध्ये? त्यामुळे त्याच्याकडे पण सारथ्य घेण्यामागे, सारथी बनण्यामागचा रोल शिवाय दुसरा ऑप्शन नव्हता. कारण सारथी कधी काही ते हे करत नाही युद्धामध्ये आणि त्याच्यात त्यांनी आणखीन त्याची हे घेतली होती, की मी शस्त्र हातात घेणार नाही. अट घेतली होती. का तर कौरवांना भीती होती, की मारेल हा 1 मिनिटात, सगळं नष्ट करेल. जे ज्ञानी होते, पितामह वगैरे भीष्म पितामह किंवा द्रोण यांना माहिती होता कृष्ण काय आहे. त्यामुळे त्यांनी ती अट घालायला लावली, की हां, ह्यानी हातात घेतलं तर आपण 1 मिनिटात संपू. तर त्यामुळे त्याला अट घाला. त्याप्रमाणे म्हणजे त्याचा रोल इतका सिस्टमॅटिकली फिट केलेला आहे, की पण हे अर्जुनाला नाही ना माहिती, की ही सुद्धा त्याची एक लीलाच आहे, की तो सारथ्य करणार आहे त्याचं, सारथी बनणार आहे तो. ही सुद्धा त्याचीच लीला आहे.
पण तरी त्याला वाईट वाटतंय, की "अरे बापरे! मी मी केलं याला मी याला सारथी म्हणून रोलमध्ये घातलं." असं त्याला गिल्ट आहे इथे हृदयामध्ये. "कराया शिष्टाई कौरवांच्या घरा, तुझं सर्वेश्वरा पाठविले. ऐशा रीती खर्ची घातले गा तुझं व्यवहार काज साधावया." व्यवहारात वापरलं मी तुला वेगळ्या-वेगळ्या रोलमध्ये. शिष्टाई करायलाही तो गेला होता ना. कौरवांकडे त्याला अटक केली आणि बेड्या घातल्या हाताभोवती दुर्योधनानी. तर त्याला आता ते सगळं त्रास होतोय विचार करून, की कसं मग याला ट्रीटमेंट दिली आणि आहे कोण हा? आता आता इथे थोडी वेगळी गोष्ट आहे. पण आता ह्या श्लोकाला आपण आपल्या लाईफमध्ये कसं अप्लाय करायचं? तर आपण असंच समजायचं आपल्या समोरचा श्रीकृष्ण आहे. ह्याला मी कशा बेड्या घालू? ह्याचा कसा अपमान करू? ह्याला कसं हृदय दुखवू मी? तर मी नाही केलं पाहिजे. पण, पण श्रीकृष्ण आणि राम या 2 भूमिका, 2 अवतार वेगळे-वेगळे मेसेज देतात. ह्याला सुद्धा नेहमी लक्षात ठेवा. रामही जीवनात असला पाहिजे आणि कृष्णही जीवनात असला पाहिजे आपल्या. राम कसा असला पाहिजे? मर्यादा आणि विवेकाचं चिन्ह म्हणून राम सतत असला पाहिजे आपल्या हृदयात. आपल्याला आपली मर्यादा आणि विवेकाची जागरूकता आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीनं जगताना रामाला बरोबर कॅरी करावं. रामाला बरोबर ठेवावं आणि कृष्ण जेव्हा अन्याय होतो, तेव्हा कृष्णासारखं होताही आलं पाहिजे. ठकासी व्हावे महाठक. ते बनता पण आलं पाहिजे आपल्याला. ते आपल्याला श्रीकृष्णाकडनं आपल्याला शिकवण मिळते, की सहन करायचा नाही अन्याय. चुकीचं असेल तर त्याला नक्की ऑब्जेक्शन घ्यावं. पण आधी मर्यादा आणि विवेकाचा अभ्यास झालेला असावा. आणि मग दरवेळेस अपमान सहन करा असंही सांगितलेलं नाही. आत्मसन्मान इथे तो काय करतोय? आत्म्याचा सन्मानही नाही केलेला कौरवांनी, पांडवांच्या. म्हणून आत्मसन्मानासाठी लढाई चालू आहे. आपला आत्मसन्मान कधीही गमवायचा नाही. त्याचं रक्षण करणं आपलं स्वतःचं कर्म आहे आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आत्मसन्मान गमवायचा नाही. जर आत्म्याचाही आपण सन्मान नाही ठेवू शकलो आणि समोरचा जर आपल्या आत्म्याचा सन्मान नसेल ठेवत, तर त्या नात्याला, त्या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे तिथे श्रीकृष्णाची शिकवणही वापरता आली पाहिजे. त्यामुळे रामाला कुठे आपल्याला फॉलो करायचंय आणि कृष्णाला कुठे करायचंय, हा पुन्हा विवेकाचा भाग आहे. पण दोघं जण आपल्या बरोबर कायम असावेत. त्यांनी जीवन नय्या आपली पार होऊन आपण आत्मा आपला योग्य ह्याच्यामध्ये लागतो जर्नीमध्ये. हा अभ्यास आणि हा विवेक असणं फार आवश्यक आहे. दोन्ही अवतार आपल्या जीवनात सतत रोज असले पाहिजेत. "ऐशा रीती खर्ची घातले गा तुझं, व्यवहार काज साधावया. समाधी सुख तू, होसी योगियांचे, नेणोनी हे साचे मूर्खपणे. थट्टा विनोदात तुझा वेळोवेळा, अवमान केला वासुदेवा." आता त्याला पश्चाताप होतोय, पण त्याच्या पश्चात्तापाची इथे आवश्यकता नाही. कारण त्याला अज्ञान होतं आणि आता ज्ञानसंपन्न तो झालेला आहे. त्यामुळे ते काही इतका काही अपमान त्यांनी केलेला नाहीये त्याचा जेवढा कौरवांनी, दुर्योधनाने त्याचा केलेला होता. त्याच्या आत्मसन्मानाला ठेच नव्हती पोहोचवली श्रीकृष्णाच्या. तर त्यामुळे त्यांनी दुःख करण्याचं पण साहजिक आहे असं वाटणं. बाकी आपण इथे थांबूया. 42वा श्लोक आपण पुढच्या वेळेला घेऊया.